सांगवी गावामध्ये शेतकरी आहे, ज्या शेतकऱ्याचा ही पूर्ण ऊस पाण्यामध्ये वाहून गेला. शेतकरी आहेत, शेतकऱ्यासोबत आपण बोलणार आहेत. काय सध्या परिस्थिती पिकाची? आज रोजी पाहायला गेलं तर पूर्ण पाण्याने हा मातीसह पूर्ण ऊस ही पीक 10 एकरातलं पूर्ण वाहून गेलेलं आहे आणि आज शेतकऱ्याच्या हातात काहीच वाचलेलं नाही इथं. आणि ह्याचे जास्तीत जास्त कारण पाटबंधारे विभागाचं पण हे आहे, हलगर्जीपणामुळं. जे पोरेगावचा जी बॅरेज आहे त्या बॅरेजचे 2 दरवाजे उघडलेले नव्हते आणि ते 2 दरवाजे उघडले नसल्यामुळं त्यांनी ज्यावेळेस दरवाजे उघडले त्यावेळेस जे अतिरिक्त पाणी आलं आणि त्या पाण्याच्या ओघामध्ये आमच्या शेतातली माती, पीक सगळं आज आमच्या हातातून निघून गेलेलं आहे सगळं. आणि आज शेतकरी पूर्णतः रस्त्यावर आलेला आहे. तर शासनाने आम्हाला ह्या आमच्या नुकसानीचं जे सरसगट म्हणा लागले ते त्या सरसगट मध्ये न मोजता आम्हाला आमच्या वेगळं जे काय अनुदान असेल, माती वाहून गेलेलं सगळं पूर्ण खरडून गेलेली माती आहे आमच्या शेतातली, तर ती आणि आमच्या पिकाचं नुकसान, आम्ही आज आमचे लेकरं बाळ सगळे आज वनवासाला लागलेले आहेत. त्यामुळं शासनानं आमच्याकडं एक वेगळ्या दृष्टिकोनातून बघून आमचं जे काय नुकसान झालंय ते पूर्णतः आमचं आज लाखो रुपयाचं नुकसान झालंय. तर आम्हाला 4-2 हजार देऊन आमच्या हातात काहीतरी म्हणजे हे करण्याचं हे नाही, उगाच दिले आमच्या हातात प्रसाद म्हणल्यासारखं होईल आमच्या. तर आम्हाला 4-2 हजाराची अपेक्षा नाही सरकारकडून. तर आमचं आज लाखो रुपयाचं नुकसान झालेलं आहे. आमचे लेकरं बाळ आज रस्त्यावर आलेले आहेत, आमच्या शिक्षणाला लेकरं बाळ आहेत. तर आम्ही शिकवायचं कसं पुढचं? आम्ही आज आमचं परत बँका आमच्या मागे लागतात, तुम्ही कर्ज घेतलंय तर ते कर्ज भरा टायमाला, मग त्या मार्चच्या टायमाला परत अजून कर्जाचं. तर शासनानं आमचं जे कर्ज आहे ते कर्ज माफी करावी आणि आमचं हे सरसगट न देता आम्हाला आमचं वेगळं एक्स्ट्रा एरिया करून आम्हाला आमचं पीक नुकसानीचं आणि माती वाहून गेलेल्या शेतातलं, आज आम्ही 10-20 वर्ष आम्ही ह्या शेतात काहीच पिकवू शकणार नाही आम्ही आज ह्या शेतामध्ये, कारण मातीच नाही. आज खाली बघा तुम्ही इथं, तर माती राहिलेली नाही. आज अख्खा डायरेक्ट खडकाळा असं दिसालेलं आहे सगळं. माती कसल्याही स्वरूपात नाही. सुपीक जमीन ज्याला म्हणते सुपीक, तर ते पीक सगळं ते माती सगळी सुपीक ही निघून गेली इथून आमचे वाहून. आणि आम्ही जास्तीत जास्त जलसंपदा विभागाला ह्याला हे धरू आम्ही कारणीभूत जिम्मेदार. कारण त्यांनी जर हे पाणी जर त्या ह्याचा बॅरेजचं जर सर्व्हिसिंग व्यवस्थितरित्या केली असती तर आज त्यांचे 2 दरवाजे आडून बसले होते फिट, तर ते टायमाला निघाले नाहीत. आणि शेतकऱ्याचं इथून तिथून शासनाच्या पोरेगाव बंधाऱ्यापासून जे खाली शेतकरी आहेत, जे काय 5-7 गावं जी बाधित झालेत, त्यांच्या नदीच्या कडनं, ओढ्याच्या कडनं ही परिस्थिती झालेली आहे. अतिरिक्त जे पाणी सोडलं त्या अतिरिक्त पाण्यामुळं आज आमचं अतोनात नुकसान झालेलं आहे. तर हे नुकसान भरून न निघणार आहे आमचं. तर शासनाला आमची एक विनंती आहे की बाबा आम्हाला सरसगट मध्ये धरू नका. आमची कळकळीची विनंती आहे शासनाला की आमचं जे नुकसान आहे ते कुठल्या स्वरूपात तुम्ही भरून देणार आहात आम्हाला ते अगोदर सांगा. तुम्ही 8-10 हजार रुपये, 4 हजार रुपये म्हणून आमचं हे करून आम्हाला म्हणजे तोंडाला कुठंतरी पान पुसण्याचं काम करू नका. कारण आमची परिस्थिती एकदम बिकट होऊन बसली आहे. कारण आम्ही ह्या 10-20 वर्षे ह्या शेतात काहीच पिकवू शकत नाही आणि पीक येणार पण नाही ह्या शेतामध्ये. अशी परिस्थिती आहे आमची. शासनाला आमची हे विनंती आहे. बरं, वेगळी काय तुम्हाला मदत मिळावी अशी शासनाकडे तुमची अपेक्षा आहे? काय मदत नाही? एकंदरीत तुमचा आता ही पिकाचा खर्च आणि मातीचा खर्च, तर एकंदरीत शासनाकडे तुमची एकरी काय अपेक्षा आहे रकमेची? हेक्टरी बघा, आता मी बोलतो. नमस्कार पत्रकार मंडळाचं मी स्वागत करतो. ही जमीन आहे माझ्या बहिणीची, म्हणजे जयश्री बाबासाहेब कदम यांची. तर आता ही जवळजवळ ही 4 एकर क्षेत्र ही आहे, म्हणजे जयश्रीचं, आणि बाबासाहेब दत्तू कदम त्यांचं 7 एकर आहे. तर असं टोटल मिळून ही सगळंच गेलेलं आहे क्षेत्र ही. तर यावर्षी आपण ह्या ऊसाची नवीन लावण केलेली आहे, टोटल रोप आणून लावलेले आहेत. तर एकरी कमीत कमी 6,000 रोप लागतं. या 7 रोपानं जर रोप धरलं तर आज ह्याचा खर्च कुठे गेला? 42,000 रुपये. हा, ते असं म्हणजे एकरी आपला लावणीचा खर्च आहे. पुन्हा त्याच्यात मजूर आला, अमुक आलं, तमुक आलं, 12 भानगडी आल्या. आणि ह्याच्या अगोदर पण अशीच जमीन ही आमची वाहून गेली होती. त्या टायमाला बी शासनानं काय केलं, सरसगट मध्ये बाकीच्या लोकांनी मदत केली आणि नदीच्या कडेचे लोक मागं ठेवली, ते नंतर देऊ म्हणून. ते त्या टायमाला पण नंतर काही दिलेलं नाही. आणि आता पण तीच बॉम्ब होण्याची शक्यता आहे. आता काय होतंय म्हणजे कसं आहे, शासनानं एक विचार केला पाहिजे, ज्याचं काय बरोबर नुकसान झालंय
त्याला म्हणजे नुकसान भरपाई त्याच्या हिशोबाने त्याला मिळाली पाहिजे. आज आमचा बहीण माझी आणि मेहुणा आज रस्त्यावर आली ती त्यांच्या कुटुंबाची म्हणजे एवढी जर त्यांचा काल मी फोन लावला होता मला असा ऊस सगळा वाहून गेला तर त्यांची बोलायची सध्या म्हणजे त्यांना बोलता येईना झाली. ते आज दुखणेच पडलेत माणसं दोघं ती. त्यांना सकाळी सांगितलं होतं इथं असं पत्रकार येले तुम्ही या तर ते आम्ही येऊ शकत नाही म्हणजे ते आम्हाला उठायचे ना झाले. अशी त्यांची परिस्थिती झालेली आहे. तर आता शासन आता काय निर्णय देते बघा घेतात तुमच्या तर समोरच आहे घेते ही एक पण ऊस इथं राहिल्या नाही आणि ही राहिलेली ऊस टोटल उपकून केलेली ऊस आहे ती. सर मदतीची अपेक्षा आहे शासनाकडे. आता शासन काय आम्हाला वाटतं बाबा मोबात समजा आता हे आमचं कमीत कमी म्हणजे एकरी नाही बी म्हणत आमचं 50 टना जरी आवरेज धरलं तरी 1.5 लाखाचा ऊस एकरी निघतोय. हा हेक्टरी कमीत कमी 2 लाख रुपये शासनाने नदी काठच्या लोकांनी तरी द्यावे. बाकी जे मग काय आता समजा ही सरसगट मध्ये मग काय जे सगळं असेल ते असेल ते त्याचा विषय थोडा वेगळा राहील. बरी नदीच्या काठचे जे लोक आहेत आता ही 10 वर्ष जमीन इथली पिकत नाही आपली काय येणार आता मला सांगा तुम्ही ही टोटल ही मांडी इतकी जमीन वाहून गेलेली आहे माती वाहून गेलेली आहे. तर हे असं म्हणजे सगळं आता ही शासनाचा निर्णय कसा होतोय काय होतंय ते आता बघायचंच काम आहे. शेतकऱ्याला दुसरं काय हे आहे. एकंदरीत जलसंधारण हे जलसंपदा विभागाच्या चुकीमुळे झाले त्यांचं तर 100% चुकीमुळे ही व्हायलेलं आहे. हो ही शेतकरी लोकांची व्हायला काही इथं ही पोरेगाव बांधाऱ्याचं हे तर त्याचं ही आपली निमित्त आहे. ही मेन धनेगावच्या धरणातून ही सगळी चूक आहे. ती काय करते सगळे तिथं झुपी जातात आणि दरवाजेहून पाणी पडायल्याच्या नंतर पुन्हा दरवाजे उघडते. अचानक दरवाजे उघड म्हणजे 18 दरवाजे एकदा जर उघडले वर इकडे काय होईल शेतकरीचं. आणि त्यांनी जर जसं जसं वरून पाणी यायले तसं जर दरवाजे काढत राहिले तर पाणी एवढं येणार नाही ना. आज ही नदीचं पात्र सोडून 2-2, 3-3 किलोमीटर अंतरावर पाणी गेलेलं आहे. मग काय राहील पिकात कुठल्या ही ऊस आता इथला ऊस खरून गेला. आता सोयाबीन तर पार खालास झाले त्याचा बी काही विषय नाही सोयाबीनचं बी आणि ऊसाचं बी काही नाही. शेतकऱ्याच्या नावानं काही कर्ज वगैरे कर्ज आहे की शेतकऱ्या नावावर कर्जमाफी तर ती म्हणाली कर्जमाफी होईल द्यायलेच कुठं. कर्ज तर माफ त्यांनी करावंच लागेल. ती कर्ज माफ केलेलं तर ते चांगलंच आहे की ही वेळ आहे सध्या शेतकऱ्यांना मदत करण्याची आणि तुमच्याकडे तुम्ही कर्ज घेतलेलं आहे म्हणताय काय अपेक्षा आहे. कर्ज हा आमच्याकडे शासनानं कर्ज टोटल माफ करावं आणि नवीन कर्ज पुन्हा शेतकऱ्याला उपलब्ध करून द्यावं ही आमची अपेक्षा आहे. आणि ह्याची नुकसान भरपाई बाबा हेक्टरी त्यांनी 2 लाख किमान 2 लाख रुपये नदीकडच्या लोकांनी त्यांचं बघावं. त्यांनी अक्षरशः पंचनामे करावे. अजून तर काय पंचनाम्याला इकडे कोणी आलेलं नाही. कोण तलाठी नाही कोण काय म्हणजे त्यांचं सरकारी अधिकारी कुठलाच आलेला नाही. आता मंत्रिमंडळ फिरायले कुठे फिरायले मंत्रिमंडळ रोडनी मंत्र्यांनी इथं यायला पाहिजे ना अशा शेतामध्ये म्हणजे त्यांच्या लक्षात येईल बाबा इथं काय खरोखर शेतकऱ्याची काय येत आहे. अगर काय शेतकऱ्याचं म्हणजे नेमकं नुकसान कसं झालंय त्यांनी ती बघायला पाहिजे. आता काल बी कोणतरी ते उद्धव ठाकरे ते काय चालते ते त्या कळमरोडनी तिकडे गेले कुठं काडगावला नदी आहे का नाही. म्हणजे अशा ठिकाणी ह्यांचे लोक म्हणजे बाबा फिरते की तिथं काय कुठं म्हणजे त्यांना बघता येऊ नये अशा ठिकाणी फिरते ती का तर त्यांना रोडच्या खाली उतरायचं नसतं. शेतकऱ्याला आज तुम्ही आला इथं गुढी काय चिखलाने आज कुठून काय व्याज आहे रस्त्याची रस्ते तर आहेत का आमच्या शेताकडे यायला तुम्ही रस्त्याचं बी बघितलंय. तहसीलदार वगैरे जिल्हाधिकारी तहसीलदार नाही जिल्हाधिकारी नाही कोणी नाही झालीत का आपली काहीच नाही. पंचनामे नाही कुठलाही अधिकारी पंचनामे पोहोचलेला. आता ही इक्रामनं कुणाला फोन केला असतो इक्राम मॅडमला तलाठी मॅडमला ह्यानं फोन केला तर तलाठी मॅडम नाही म्हणजे मॅडम या अध्यास आल्यानंतर बघू म्हणले तुमचं आम्हाला अध्यास नाही म्हणजे पंचनामे करण्याचा आम्हाला अध्यास नाही. एवढं वाहून गेलं तरी अध्यास नाही म्हणल्या मॅडम म्हणला काय पंचनाम्याची म्हणजे हे करून अध्यास झाल्यावर कोणा या बाबा म्हणलं आमचं उपटून गेलं जास्त म्हणलो आलं नाही तर मॅडम आलं नाही तर कोणी चाललं. तलाट्याला फोन केला होता मॅडम तलाठी मॅडम आहे त्याला बोललो तुम्ही स्वतः बोललो मी. आम्हाला वरून आदेश आलेला नाही तोपर्यंत आम्ही काही करू शकत नाही. तुमचा आता त्याला कोणाचा आदेश पाहिजे. तुमचा किती ऊस होता. आमचं सोयाबीन आहे. ते तुमचं बाजूचं सोयाबीन किती सोयाबीन होतं. 7 एकर सोयाबीन आहे. 7 एकर तुमचं काय नाही बघितलं ना तुम्ही तिथं काय 10% पण राहिलेलं नाही. सर्व सोयाबीन वाहून गेलेलं आहे. त्यांनी येऊन आणि आता शासन काय हेक्टरी काय मदत देणार किती देणार त्यांचं काय बाबा 6,000 कुठे हेक्टरी देणार. आमचा 6,000 रुपये एकरी सोयाबीनला पेरणीचा खर्च आहे. आज 4,000 रुपयाला बॅग आहे. आज त्याला पेरणी आहे पुन्हा त्याचं खात आहे. नुसत्या पेरणीचा खर्च आहे 10,000 रुपये एकरी हेक्टरी नाही बरं का एकरी बरं. आणि त्याची फवारणी वगैरे मग ती बाजूची पुढे राहिली किती पुन्हा आता काढणे ही म्हणत त्याचं जवळजवळ 50,000 रुपये एकरी खर्च आहे. त्याचं काढेपर्यंत 50,000 रुपये. तर शासनानं आमचं म्हणणं आहे पत्रकार साहेब बोला शासनानं आमचं म्हणणं एक आहे
की ही लोकांनी ही मदत करण्यापेक्षा आता प्रत्येक शेतकऱ्यांना आम्ही विमा भरलेला आहे, तर त्यांनी विमा 100% लागू करावा पूरग्रस्त भागाला, तर कमीत कमी. बाकीच्या लोकांनी मग काय त्यांना सरसगट मध्ये काय समजा करायचे त्यांनी करावं. नदीकाठचे लोक असे प्रत्येक भराला आमचे नदीकाठचे लोक आम्ही मरायला लागलो, ते नंतर देतात नंतर पुन्हा कोणी काहीच देत नाही. ज्यांचं असा विषय आहे. ज्यांचं actual आपण नुकसान होईलय, विमा भरल्यानंतर विमा कंपनी आणेवारीवर ती विमा देतो. हा, पण असं आसमानी संकट आल्यानंतर किंवा दुष्काळी परिस्थिती उद्भवल्यानंतर विमा कंपनी विमा देत नाही. त्याबद्दल तुम्ही काय सांगता? नाही विमा देत नाही. विमा द्यावा त्याने, आमचं म्हणणं आहे. विमा द्यावा. विमा ती कंपनी देत नाही. आता ती काय म्हणते, शेतात जावा, तुमचे फोटो काढा, त्याचं ऑनलाईन करा. पण ठीक आहे, आता आम्ही ऑनलाईन बी केलं, तरी पण समजा ती कंपनी आमच्याकडे ध्यान देत नाही, विमा कंपनी. मग ही शासनानं, मला काय म्हणायचंय, शासनानं एवढं ही 4,000 रुपये हेक्टर 5,000 रुपये हेक्टर काय उजाळणार आहे का? कड लागले त्याला बी विमा कंपनीनं 100% विमा शेतकऱ्याला दिला पाहिजे, असं आमचं ठामपणे मत आहे. 4,000 काय विमा कंपनीनं 100% विमा शेतकऱ्याला दिला पाहिजे, नदीकाठच्या तरी किमान. आता बाकीच्या मग तुम्ही नुकसान बघून देता ना, नुकसान बघून द्या, पण नदीच्या काठच्या 3-3 किलोमीटर नदी सोडून जर पाणी होतं तर ते राहिलं कशाला? मंत्री लोक सरसगटच्या नादामध्ये ज्या शेतकऱ्याचं खरंच नुकसान झालंय त्यांनी तलाठी असेल, तहसीलदार साहेब असतील किंवा मंडळ अधिकारी असतील, ह्यांनी स्वतः प्रत्येकाच्या शेतामध्ये जाऊन पाहणी करावी आणि जेवढं नुकसान झालंय त्या शेतकऱ्याला तेवढ्या स्वरूपामध्ये मदत करावी. सरसगट मध्ये बाकीच्या ह्या पूरग्रस्त शेतकऱ्यांना धरून आणि आमचा जे काय विमा भरलाय, आम्ही यावर्षी पैसे भरले, तर गेल्या वर्षी 1 रुपया शासन पैसे भरत होतं, त्याच्यात पण आम्हाला लाभ मिळाला नाही. आता पैसे भरून पण आम्हाला लाभ मिळणार नाही असं वाटायला लागले. आणि आमच्या तर सगळं आज हातातून गेलेलं आहे सगळं. आणि आजपर्यंत कुठलाही अधिकारी स्पॉटला येऊन पंचनामा केलेला नाही. हे क्षेत्र लातूर तालुक्यामध्ये पडतं. लातूर तालुक्यामध्ये म्हणजे जिवळी शिवार आहे आणि हे जिवळी शिवारात म्हणजे लातूर तालुक्यातलं नदीच्या कडचं, नदीच्या एकाल्या साईडला असल्यामुळं उत्तरेला नदीच्या अलीकड कुठलाही अधिकारी येत नाही आणि त्यांना फोन जरी लावला तर ते उडवाउडीचे उत्तर देतात. बघू आपण सरसगट मध्ये काढू. सरसगट आता इथं काय काढणार? सरसगट काय काढणार तिथं? ज्या शेतकऱ्याचं इथं माती सगळी वाहून गेल्या, ज्या शेतकऱ्याच्या हातातच काही राहिलं नाही, जे पीक आहे ते पाण्यात वाहून गेलंय आणि आज ते लोक म्हणतात त्यांना फोन केला तर आम्हाला आदेशच आला नाही आणि आम्ही बघू आदेश आल्याच्या नंतर. म्हणजे काय तुम्ही शेतकऱ्यांना फाशी घेतल्याच्या नंतर तुम्ही आम्हाला मदत करणार आहात का? आमचा शासनाला सवाल आहे. आमचा शासनाला सवाल आहे, म्हणजे शेतकऱ्यांना आत्महत्या केल्याच्या नंतर तुम्ही मदत करणार आहात का? ही तुम्ही प्रत्येक अधिकाऱ्याला पर्सनली सांगा की प्रत्येक शेतामध्ये जाऊन पंचनामे करा आज घडीला, तर तुम्हाला माहिती होईल. तुम्ही रस्त्यानं फिरून उपयोग नाही. रस्त्यानं फिरल्याच्या नंतर तुम्हाला माहिती होणार आहे थोडं कुठंतरी नुकसान झालंय आणि त्या हिशोबाने तुम्ही आणेवारी काढणार, हे काढणार. पण आज तुम्ही तुमच्या माध्यमातून, पत्रकाराच्या माध्यमातून बघायला लागला की इथं नुकसान किती झालंय. आमचं 100% नुकसान झालंय आणि ह्या 100% नुकसानाचे आम्हाला किमान एकरी 2 लाख रुपये, किमान एकरी 2 लाख रुपये आम्हाला मदत शासनाकडून मिळाली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. ठीक आहे. ही मांजरा नदीच्या कडीचा जमिनीचा परिसर भाग आहे, जे की पोरेगाव बॅरेजेसच्या नंतर ही गाव लागतात आणि परिसर जमिनी लागतात. तर त्यांचं म्हणणं आहे की हे एकंदरीत ही सगळ्यात मोठी चूक, हे आसमानी संकट आहे पण सगळ्यात मोठी चूक जलसंपदा विभागाची आहे. त्याने 3 वर्षापासून त्या दरवाजाचं मेंटेनन्सचं काम केलं नसल्यामुळे ते दरवाजे वरी झाले नाहीत आणि पाणी ओव्हरफ्लो झालं आणि ह्यांच्या जमिनीमध्ये गेलं. त्यामुळे आमच्या शेतीतील ऊसाचे पीक, पूर्ण माती ही पूर्ण वाहून गेल्याने आम्ही जमीनदोस्त झालोत, कर्जबाजारी झालोत. आता आम्हाला उद्या काय करायचे, उद्याचा दिवस कसा काढायचा हे त्यांच्यावर सध्या आसमानी संकट ओढवलेलं आहे, परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे आता शासनाकडे त्यांनी आम्हाला सरसगट न मदत देता विशेष आमचे पंचनामे करावेत व कमीत कमी एकरी 2 लाख रुपयाची मदत द्यावी अशी शेतकऱ्यांनी या ठिकाणी अपेक्षा केलेली आहे. सांगवी येथून संवाद न्यूज मराठी, लातूर. तलाठी साहेब